सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या माध्यमावर आपण नवीन असाल, पहिल्यांदाच हे माध्यम किंबहुना मला पाहत असाल, तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव युट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. गेल्या 2 दिवसांपासून आपण सर्वजण पाहताय कशा प्रकारे शिवसेनेच्या खासदारांना बदनाम करण्याचा एक डाव आखला जातोय. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या खासदारांच्या बातम्या लावायच्या हा एक कलमी कार्यक्रम काही मीडियांना, पेड मीडियांना दिला गेलेला आहे. काल मी एकनाथ शिंदेच्या नावाने एक पोस्ट वाचली. आमचा असा उबाठाच्या कुठल्याही खासदारांशी संपर्क नाही, आम्ही कोणालाही संपर्क केलेला नाही, या सगळ्या बातम्या खोट्या आहेत वगैरे वगैरे अशा प्रकारची एक पोस्ट वाचली. मी सगळ्यात प्रथम हा प्रश्न विचारतो, या शिंदे टोळीला हे उबाठा काय आहे? ही शिवसेना आहे, तुम्ही टोळी आहात. टोळी एकनाथ शिंदे गट हा टोळी आहे, त्याचं नाव आहे शिंदे टोळी. आता पुढे माझ्या विषयाला सुरुवात करतो. जवळपास 8 खासदार शिंदे टोळीच्या संपर्कात. किती? जवळपास 8 खासदार. त्यांची नावं ठरली आहेत, त्यांच्या पक्षप्रवेशाचे दिवस ठरलेले आहेत. जरा 8 खासदार, मग हा 9वा कुणाला सोडलाय? त्या 9व्यालाही घ्या, एखादा 10वाही तयार करा, एखादा 11वाही तयार करा. फक्त आता आदित्य साहेबांचं आणि उद्धव साहेबांचं नाव ठेवायचं बाकी ठेवलंय यांनी. लक्षात घ्या, ज्या गोष्टीची खऱ्या अर्थाने शरम वाटायला हवी ती गोष्ट हे अभिमानाने ज्या वेळेस मिरवतात, आमच्या संपर्कात एवढे तेवढे. खरं तर हा प्रश्न मीडियाने यांना विचारायला पाहिजे, एवढ्यांदा हा प्रश्न विचारायला पाहिजे की यांना स्वतःच्या ह्या स्टेटमेंटची लाज वाटायला पाहिजे. आज ज्या गोष्टींची लाज वाटायला हवी त्या गोष्टी खुल्यामध्ये बोलल्या जातात. आणि जाब कोणाला विचारला जातो माहितीये? जाब निष्ठावंतांना विचारला जातो. आणि मीडिया ज्यावेळेस निष्ठावंतांकडे पोहोचते, मीडिया त्यांच्याकडनं लिहून घेते. सांगा बरं, तुम्ही उद्या जाणार नाहीत का? सांगा बरं, आणि लिहून देता का आम्हाला? मी तुम्हाला आज एक प्रसंग दाखवतो. या प्रसंगातून खूप काही शिकायला मिळतं आणि अभिमान वाटतो त्या शिवसेनेच्या ढाण्या खासदारांचा. आणि विशेषतः आज जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल त्या अरविंद सावंतांचा, शिवसेना नेत्याचा, यांचा अभिमान वाटतो. लिहून देणारा, असा कागदावर लिहून देणारा हा शिवसेनेचा नव्हे तर मला वाटतं उभ्या हिंदुस्थानातल्या पक्षांमधला हा पहिला खासदार असेल की मी माझ्या पक्षप्रमुखाला, मी माझ्या पक्षाला कधी सोडून जाणार नाही, जगेल तर ह्या पक्षात आणि मरेल तर ह्या पक्षात, असा लिहून देणारा हा शिवसेनेचा ढाण्या, याचा उभ्या महाराष्ट्राला अभिमान आहे. सर्वप्रथम तुम्ही हा व्हिडिओ पहा, त्याच्या पुढे मी माझं विश्लेषण करतो. एक लक्षात ठेवा, मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे. उभा चिरला ना मला तरी मात्र होणार आणि उद्धवजींना सोडणार नाही, इतकी हिंमत करता. म्हणजे मी, अरे तुमच्यासमोर उदाहरण तर आहे ना. एका फोन कॉलवर उद्धवजींनी सांगितलं राजीनामा दे, मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हे जे दिसते ना पाहिजे, दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला, ती मूर्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ठाकरेंनी घडवलेली आहे. लक्षात ठेवा. आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी. त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे. लक्षात ठेवा. घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही बरं. गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार हे विकली जाणारी औलाद नाही बरं का. आणि कधी कधी आदरणीय उद्धवजी पण देतात. आणि इतिहासातलं ते उदाहरण आहे कान्होजी जेदेंचं. अफजल खानाची स्वारी आल्यानंतर स्वतःच्या घरादारावर पाणी सोडलं त्यांनी. ती औलाद इथे बसली आहे तुमच्या समोर. लक्षात ठेवा. जगू तर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आणि मरू तर त्या शिवसेनेबरोबर. तुम्ही लिहून देऊ शकता की मी लिहून देऊ शकतो. माझ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या. स्टॅम्प पेपरवर घ्या, काय कोऱ्या कागदावर घ्या, कोऱ्या कागदावर घ्या. येतो तुमच्या समोर लिहून. आंड्रे पॅड लिहून देतो मी त्यांना. अरे वा, असं आजपर्यंत कोणाशी वागलात का रे तुम्ही?
विकाऊ पत्रकारांच्या त्या ते जे कोणी विकाऊ आहेत ना माणूस पण तसंच आहे. हे तुम्हाला लिहून घ्या, कोणी शिकवलं? आम्हाला वाटतं सगळेच खासदारांकडनं असं करावं. तुमचे सगळे खासदार असं लिहून देतील का? तुम्ही तुमचं बघा. जनतेबद्दल आहे, जनतेला नेहमी तुमचं तुमच्या मग बोललेलं नाही का जनतेला दिसत? तुम्ही आजवर असा प्रकार केलात का? हा माझ्या नाही, तुम्हाला पुढे अधिकार दिला तरी पण मी मुद्दाम करतोय, लक्षात ठेवा. हा तुमचा अधिकार नाही. बरं, तुम्ही निष्ठावंत आहेत का? तुमच्या चॅनलशी लिहून द्या, मला देता का? बातम्या खऱ्या देता असं लिहून देता तुम्ही? सांगा ना मला. मी प्रश्न विचारले, बातम्या कापणार नाही तुम्ही सांगा ना असं की आम्ही दिलेल्या बातम्या कापत नाही, आम्ही निष्ठावंत, जशीच्या तशी बातमी दाखवत असं दाखवा. कसं काढता तुम्ही? तेव्हा तुम्ही कोणाचे गुलाम असता? प्रतारणा होऊ नये म्हणून तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर सगळ्या तुम्ही पक्षांच्या खासदारांना हे प्रॉमिस करावं जनतेला की ते त्यांच्या जे प्रॉमिस केलेलं आहे ते फॉलो करणार. तुम्ही प्रॉमिस करा खऱ्या तुम्ही प्रॉमिस करा खऱ्या बातम्या देतो म्हणून. आम्ही बातम्या कट करत नाही, जशाच्या तशा दाखवतो. उघडा डोळे दाखवा ना जरा. तुम्हाला पण अशीच प्रतारणा लिहून द्यावी लागेल चॅनलच्या पत्रकारांना. तुम्ही दिलेला प्रत्येक शब्द आम्ही दाखवू, त्याच्यामध्ये आम्ही एडिट एक मिनिट ते टाळायचं नाही. तुम्ही बोललेलं प्रत्येक शब्द आम्ही दाखवू, त्यात आम्ही एडिट करणार नाही असं तुम्ही पण आम्हाला लिहून दिलं पाहिजे सगळ्यांनी. आता याच्या पुढे मी तुमच्याकडनं पण लिहून घेणार. आता एक दिलेली बातमी एडिट केली जाणार नाही. मी राजीनामा दाखवलं तर आठवतं, तसं आता हे पत्र दाखवतो. आणि यापुढं निदान या पत्रकारांनी, अशा प्रकारच्या विकाऊ पत्रकारांनी आपलं थोबड काळं करून फिरावं. नाही, मला त्याच्याबद्दल मी असं मला प्रत्येकाने मला एक सांगतो तुम्हाला, हा तुमचा प्रकार तुम्ही कोर्ट नका स्वतःला समजू, कळलं का? स्वतःला कोर्ट नका समजू. पण मी स्वतःहून प्रयत्न केला, परत वेगळ्या बातम्या जाऊ नयेत म्हणून बोलणं इतपत खूप होतं. बोललो हेच खूप होतं खरं तर. पण तुम्ही मला हे लक्षात ठेवायचंय, मी कायम लक्षात ठेवणार आहे. आणि यापुढे जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल तेव्हा प्रत्येक पंतप्रधानांपासून सगळ्यांचं मी लेखी तुम्ही आणलंय का विचारणार, तरच मला प्रश्न विचारा म्हणून सांगणार. धन्यवाद. हा संबंध 5 मिनिटांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या आणि माझ्या मनामध्ये अरविंद सावंतांविषयीचा तो आदर लाख पटीने वाढला, लाख पटीने. आज जे हे वफादार आहेत, पत्रकारांमधले वफादार समोर जे बसले होते, हे वफादार हाच प्रश्न विचारण्याचं धाडस शिंदे गटातल्या लोकांना, कमळीच्या गटातल्या लोकांना, त्या अजित पवारांच्या गटातल्या लोकांना विचारायचं दाखवणार. हे धाडस करणार तिथे की तुम्ही तुमच्या लोकांना जे आश्वासन दिलेलं आहे ते तुम्ही पूर्ण करणार आहात का? अहो पत्रकारांनो, ज्या गोष्टीची ह्यांना शरम वाटायला हवी होती त्या गोष्टी तुमच्या कॅमेऱ्यांसमोर, तुमच्या बूम समोर, तुमच्या पत्रकार परिषदांमध्ये थोबाडावर फेकून मारल्या जातात की आम्ही यांचे एवढे खासदार संपर्कात, तेवढे. तुम्हाला हा प्रश्न विचारायला हवा की तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही दुसऱ्यांची लोक चोरता, त्या भागातल्या जनतेच्या मतांची ही प्रतारणा नाही का? त्या खासदारांनी समजा ती प्रतारणा केली तर घेणारे तुम्ही सुद्धा प्रतारणा करताच की? हा प्रश्न वफादारानं तुम्ही कधी विचारणार का? आणि हा प्रश्न विचारायला तुमच्या आडात असायला लागतं, पोहऱ्यात नंतर येईल. आधी आड तुमचं काय म्हणतंय ते विहिरीत असायला लागतं, तर ते पोहऱ्यामध्ये येईल. तुमची विहीर काय सांगते बघायचं, तुमची विहीर कशी खोटी आश्वासन देते. जर एकदा हा व्हिडिओ पहा. अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला. देवेंद्र फडणवीसांचा हा बोलका व्हिडिओ तुम्हा सर्वांचे डोळे उघडून गेला असेल. निवडणुकीच्या काळामध्ये काय करावं लागतं, निवडणुकीच्या काळामध्ये कसं फसवलं जातं, हे तुम्हा सर्वांच्या समोर मी ठेवलं. म्हणून म्हटलं आडात असावं लागतं तर पोहऱ्यामध्ये येणार. आणि लोक सांगतात बाळासाहेबांचे विचार. मगाच्या व्हिडिओ तुम्ही ऐकलात, अरविंद सावंत म्हणाले बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार. खरंच बाळासाहेबांच्या विचारांसाठी एकनाथ शिंदे भाजपाला जाऊन मिळाले. अजित पवारांनी शरद पवारांशी ती प्रार्थना केली. खरंच विचारांसाठी
जरा एकदा अभिजित कारंडेंचा हा 30 सेकंदांचा व्हिडिओ पहा. दूध का दूध पाणी का पाणी जागे आहे. उद्धव ठाकरेंना याबद्दल 100 मार्क द्यावे लागतील की 2019ला त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती 2025 मध्ये सुद्धा ती कायम आहे. आत्ताच्या घडीला असा एकही पक्ष नाहीये राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या की त्याची ती भूमिका कायम आहे. अगदी शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा मनसेच्या सुद्धा 2-3 काय कोळंबुड्या झालेल्या आहेत. उद्धव ठाकरे भाजपशी 2 हात करण्याबद्दल एकदम ठाम आहेत. आणि उद्धव ठाकरेंनी एक सांगितलं ते पण लक्षात ठेवण्याजोगं आहे की बाळासाहेबांचा पुत्र यांचा मला मुलगा म्हणून घेता येणार नाही जर मी अशा पद्धतीची हातमिळवणी केली किंवा जर मी त्यांना शरण गेलो तर. मला असं वाटतं की ती बाब जी आहे ती अधोरेखित करण्यासारखी आहे. मराठी माणूस, मराठी माणसाची अस्मिता आणि मराठी माती तिचा जो गर्व अभिमान आहे तो कुठल्याही पद्धतीनं खाली लोळू द्यायचा नाही किंवा तो कुठल्याही पद्धतीनं बघा असं आहे की कितीही म्हणत असले हिंदुत्व सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे किंबहुना देशाला माहिती की शिंदे का गेले. प्रश्न असा आहे की अजित पवार का गेले, हिंदुत्वासाठी गेले. प्रश्न असा आहे की इथं शेमड्या पोराला विचारलं तरी सांगतील की हे इथं का गेले. अभिजित कारंडेंचा हा व्हिडिओ सगळ्यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजण घालून गेला असेल. शिंदे टोळीतल्या आमदारांनी, खासदारांनी विशेषतः हा व्हिडिओ पाहावा अभिजित कारंडेंचा. असो, ही माणसं हे सगळं पाहणार नाहीत हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. आज खरं तर बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, पुढ्या सोडायची कामं करायची. एवढ्या जणांचे फोटो, एवढे जण बैठकीला बसले, एवढ्या जणांचा आमच्याकडे फोटो आहे, एवढे जण एकनाथ शिंदेच्या समोर बसले. 6 गेले होते, 2 फोनवर होते, तो एक कोण सोडलाय माहित नाही 9 पैकी. म्हणजे नवल त्यावेळेस वाटलं अरविंद सावंतांचं नाव, अनिल देसाईंचं नाव, ओमराजे बिंबाळकरांचं नाव, ही सगळी नावं घेतल्यानंतर यांच्यावर कोण विश्वास ठेवेल. शिवसेनेचे 9च्या 9 खासदार हे निष्ठावंत आहेत, मशालीवर निवडून आलेले आहेत आणि त्यांना माहितीये आपलं काम काय आहे. बघा, एक लक्षात घ्या, आपल्यातले अति उतावळे त्यांचे ज्यावेळेस फोटो टाकतात समाज माध्यमांवर की हा खासदार संपर्कात जातोय, आपल्यातला गद्दार फुटतोय वगैरे वगैरे लिहून तुम्हाला काय वाटतं, तुम्ही फार मोठं समाजकार्य करताय ज्यावेळेस तुम्ही हे लिहिता आपल्यातला गद्दार फुटतोय वगैरे. तुम्ही आपल्या माणसाला बदनाम करताय. शिवसैनिकांनो, अति उतावळेपणा हा बरा नव्हे. तुमच्या ह्याच पोस्टला घेऊन मीडिया त्यांना रेफरन्स वापरते, तुमचं उदाहरण दाखवलं जातात, तुम्हाला प्रश्न विचारले जातात. अगोदरच आपले खासदार संघर्ष करतायत, त्यांना निधीसाठी संघर्ष आहे, त्या विकासासाठी संघर्ष आहे त्यांच्या लोकसभा क्षेत्रातल्या, आणि तुम्ही त्यांना हे नवीन प्रश्न देऊन तुम्ही मजा घेताय. हे योग्य नव्हे. शिवसैनिकांनो, हे थांबवा. ज्याला जायचंय बघा, शिवसैनिकांनो, तुमचं माझं ठरलंय, आपलं ठरलंय, आपण बाळासाहेबांच्या शब्दांशी बांधील. ज्याला जायचंय तो जाईल, ज्याला राहायचंय तो राहील. निवडून देणारे तुम्ही आम्ही आहोत. आपल्याला माणसाची एकदा नियत कळाली तर कळाली. शिवसैनिकांनो, आपल्या माणसावर विश्वास ठेवायला सुद्धा शिकलं गेलं पाहिजे. असो, प्रश्न विचारायचे ना पत्रकारांना, तुम्हाला प्रश्न ह्या जाहिरातींना विचारा, या जाहिराती बनवणाऱ्यांना विचारा. मी तुम्हाला भाजपा सत्तेत येण्यासाठी कशा प्रकारच्या जाहिराती बनवत होता एक झलक दाखवू तुम्हाला. 2014 मध्ये अगदी 11-12 वर्षांपूर्वीची एक जाहिरात दाखवतोय, फक्त एकच दाखवतोय, लाखोंनी जाहिराती आहेत. काँग्रेसला सरकारपासून खाली खेचण्यासाठी अशा जाहिराती बनवल्या गेल्या. मग त्या जाहिरातींवर अंमलबजावणी झाली का? म्हणजे आता 3रं टर्म आलंय तुमचं सरकारमधलं, असं नाही पहिल्या टर्म मध्ये प्रश्न विचारत असं नाही. 3ऱ्या टर्म मध्ये सुद्धा तुम्ही याच जाहिराती जर स्वतःच्या पाहिल्या तर तोंड काळं करून फिराल. याच्यावर पत्रकारांनो काही त्यांच्याकडून लिहून घ्याल का? ही जाहिरात पहा. पेट्रोल डीजल के दाम हर बार बढ़ते गए तो स्कूटर खड़ा कर दिया, बस से चलने लगे, पढ़ाई लिखाई के खर्चों ने हमारी जेबें खाली कर दी, फिर भी मन मारकर काम चलाया. पर जब रोज रोज की हर जरूरत की चीजों के दाम लगातार बढ़ते जाएंगे तो हम अपने बच्चों का भविष्य कैसे बनाएंगे? उन्हें क्या खिलाएंगे? महंगाई को लगातार बढ़ाने वालों, जनता माफ नहीं करेगी. चलो हालात बदले, देश की सरकार बदले, भाजपा को वोट. हे सगळं पाहिल्यानंतर कलियुग नक्कीच आल्यासारखं वाटतं. एवढं सगळं दिसत असून सुद्धा ते डोळ्यांवर पट्ट्या बांधून ते कमळ दाबणाऱ्यांची मला कीव येते. कीव, कमळ आणि कमळाचे भगलबच्चे यांना मदत करणाऱ्यांची कीव येते. म्हणजे आमच्या बुडाखालचं सगळं काही काढून जरी घेतलं, आमच्या बुडावरचं पण काढून घेतलं तरी सुद्धा आम्ही मग त्याच कॅटेगरीमध्ये जातो ना आपण. निस्सिम अंधभक्ती, निस्सिम त्याच कॅटेगरीमध्ये जातो आपण. असो, तुम्हाला काय सांगायचंय, मला काय सांगायचं हे तुम्हाला चांगलंच कळालं असणार आहे. आपण मला खरं तर अरविंद सावंत साहेबांना खरंच म्हणजे हात जोडून नम्र विनंती, या असल्या वफादारांना, या पत्रकारांना तुम्ही मनावर घेऊ नका. मागच्या वेळेस मी तुमचं ऐकलं, तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ज्यावेळेस शरद पवार साहेबांना पाठिंबा दिला, त्यावेळेसची एक प्रेस कॉन्फरन्स. आणि आताच साहेब तुम्ही
यांना गरजेपेक्षा जास्त महत्व देता हे कोण तुम्हाला प्रश्न विचारणार आहे? यांचा हा नैतिक अधिकार आहे का? हे तुमच्याकडून लिहून घेणारे कधी तिकडच्यांकडनं लिहून आणतील का एखादी गोष्ट? जाऊ द्या, तुम्ही समजदार आहात, तुम्ही फार मोठे आहात, अनुभवाने सर्वांनी फार मोठे आहात, पण साहेब तुम्ही हृदयापासून गोष्टी करू नका. ही माणसं शातीर माणसं आहेत. हे असं लिहून द्यायला हे कोण? आपण आपल्या पक्षप्रमुखांना लिहून देऊ, यांना कोण? हे कोण आहेत? असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.